प्रेस लॉर्ड सर्वांना पुन्हा एकदा परमेश्वराने वचनातून बोलण्यासाठी आज संधी दिलेली आहे. आज परमेश्वर वचनाद्वारे तुमच्याशी आणि माझ्याशी बोलणार आहे. गेल्या 2 भागामध्ये आपण देवाच्या वचनातून पाहिलं. आज आपण तिसऱ्या भागामध्ये आज आपण वचनातून पाहणार आहोत. आज संदेश, आज देवाचा निरोप आज तुमच्यासाठी माझ्यासाठी काय आहे हे आपण वचनातून या संदेशाद्वारे आपण पाहणार आहोत. आज या संदेशाचं शीर्षक आहे सार्वकालिक जीवन कोणाला प्राप्त होईल व कसे. हालेलुया. पुन्हा एकदा समजून घ्या, सार्वकालिक जीवन कोणाला प्राप्त होईल आणि ते कसे. आज तुम्ही आणि आम्ही लोक, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेले लोक, आज आपलं तारण झालेलं आहे. पण आज आपणाला जे सार्वकालिक जीवन जे स्वर्गामध्ये ठेवलेलं आहे आणि ते आपणाला प्राप्त करून घ्यायचं आहे आणि ते कसे. आज आपण वचनातून पाहणार आहोत की कोण आहे की जे स्वर्गाच्या राज्यामध्ये जाईल, की त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल आणि कशा पद्धतीने काय केल्याने ते सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आज आपण प्रभू येशू ख्रिस्तावर लोक ठेवणारे लोक, तारण पावलेले लोक, आज आपण ह्या जीवनामध्ये जीवन जगत असताना, आज आपलं ते सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी झटत असताना कशा पद्धतीने आज आपण जीवन जगत आहोत आणि ते सार्वकालिक जीवनामध्ये जाण्यासाठी आज आपल्याला काय केलं पाहिजे, आज आपण वचनातून पाहणार आहोत. देवाचा आत्मा तुमच्याशी आणि माझ्याशी आज बोलणार आहे. तुमचं वही, तुमचं पेन, तुमचं पवित्र शास्त्र तुमच्या समोर ठेवा आणि ते नोट करून घ्या. आज आपण वचनामध्ये जाणार आहोत. मार्क याचा 10वा अध्याय 35 वचन काय सांगतं आपण पाहू. जब्दीचे दोघे मुलगे याकोब व योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही आपल्याजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आमच्यासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. पहा, जब्दीचे दोघे मुलगे याकोब आणि योहान आज त्याच्याकडे येऊन त्याला म्हणायला आहेत, गुरुजी, आम्ही आपल्याजवळ जे काय मागू त्याप्रमाणे आपण आमच्यासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने याकोब आणि योहान हे निवडलेले शिष्य आहेत, अत्यंत जवळचे प्रिय आज प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत. आणि कदाचित त्यांच्या मनामध्ये हा विचार आला असेल की आम्हाला परमेश्वराने निवडलेला आहे आणि आम्ही प्रभू येशूच्या जवळच अगदी उराशी असणारे आम्ही शिष्य आहोत. आणि कदाचित ज्या गोष्टी आज सार्वकालिक जीवनामध्ये ठेवलेल्या आहेत, जो स्वर्ग आमच्यासाठी ठेवलेला आहेत, आणि कदाचित त्यांच्या मनामध्ये तो विचार आला असेल आणि तो विचार घेऊन आज प्रभू येशू ख्रिस्ता समोर ते गेलेले आहेत. आणि जी काय मागणी त्यांच्या मनामध्ये आहे आणि जी इच्छा आहे त्यांनी काय केलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्तासमोर दर्शवलेलं आहे. आणि ती इच्छा प्रभू येशू ख्रिस्तांना आज त्यांनी सांगितलेलं आहे. 36 वचन काय सांगतो पाहू. तो त्यांना म्हणाला, मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे. पहा, प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे, मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे. हालेलुया. पहा, जी इच्छा आहे त्यांच्या मनामध्ये आहे आणि इच्छा परमेश्वरानं ओळखलेला आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त मने आणि अंतकरण ओळखणारा तो आमचा देव आहे. आणि जी इच्छा आहे आज मनामध्ये ठेवून आज प्रभू येशू ख्रिस्ताकडे ते गेलेले आहेत आणि आपल्या मागण्या, आपल्या कल्पना आज देवासमोर त्यांनी काय केलेले आहेत, सांगलेले आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे की तुमच्यासाठी मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे. हालेलुया. पुढं वचन काय सांगतो 37. ते त्याला म्हणाले, आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे. हालेलुया. पहा, त्याने एक मागणी केलेली आहे की ते शिष्य याकोब आणि योहान येशू ख्रिस्ताला म्हणाले आहेत की प्रभू, गुरुजी, आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे बसू द्यावे. प्रियानो, हे कशाचं दर्शक आहे, हे स्वर्गाचं दर्शक आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या स्वर्गामध्ये जातील त्या काळचा जो बोललेला शब्द आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये जातील त्यावेळी त्या स्वर्गामध्ये तुमच्या राजासनावरती मला उजवीकडे आणि दुसरा जो भाऊ आहे त्याला डावीकडे बसू द्यावे. आज त्या पृथ्वीवरती जीवन जगत असताना जो मार्ग जो परमेश्वरानं जो दिलेला आहे, तो मार्ग, ती धाव संपवण्या अगोदरच, सेवाकार्य पूर्ण करण्या अगोदरच आज याकोबानं आणि योहानानं काय केलेलं आहे, आज प्रभू तुमच्या स्वर्गामध्ये, तुमच्या वैभवामध्ये आम्हाला उजवीकडे आणि डावीकडे बसू द्यावे. आज तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये
परमेश्वरानं तुम्हाला मला निवडलं असताना आज आपली धाव संपवण्या अगोदर आज आपण कित्येक लोक आहेत की मी स्वर्गामध्ये जाणार, मी स्वर्गामध्ये जाणार. प्रियानो, त्याच पद्धतीनं याकोब आणि योहानानं परमेश्वराकडं, प्रभू येशू ख्रिस्ताकडं मागणी केलेलं आहे. आणि परमेश्वरानं त्यांना काय उत्तर दिलं आहे ते आपण वचनाद्वारे पाहूया. 38 वचन. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही काय मागत आहात हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिवेल काय, व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याने घेवेल का? हालेलुया. पहा, ज्यावेळी त्या शिष्याने प्रभू येशू ख्रिस्ताकडे डावीकडं आणि उजवीकडे त्या वैभवमध्ये बसण्याची मागणी केलेली आहे, त्याच्या अगोदर येशू ख्रिस्ताने त्यांना म्हटलेलं आहे, येशूने त्यांना म्हटले, तुम्ही काय मागत आहात हे तुम्हाला समजत नाही. हालेलुया. आज परमेश्वर त्यांना स्पष्टपणे बोलत आहे की तुम्ही जे काय मागत आहात हे तुम्हाला समजत नाही आहे. आज तुम्ही पृथ्वीवरती आहात, ती धाव संपणे अगोदरच तुम्ही तो स्वर्ग मागत आहात. हालेलुया. आणि परमेश्वरानं पुढे सांगितलेलं आहे, तुम्ही काय मागत आहात हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिवेल काय, जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याने घेवेल काय. पहा प्रियानो, हा प्याला कशाचं दर्शक आहे की सर्व जगाचं पाप परमेश्वरानं आपल्यावरती घेतलेला आहे. तो प्याला त्यानं काय केलं, त्या वधस्तंभावरती पिलेला आहे. जो बाप्तिस्मा त्या वधस्तंभावरचा जो घेतलेला आहे, आज परमेश्वर त्यांना म्हणत आहे तो तुमच्याने घेवेल काय, आणि जो प्याला जो आहे तो पिवेल काय, जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याने घेवेल काय. हा बाप्तिस्मा कोणता आहे प्रियानो? हा बाप्तिस्मा वधस्तंभावरती आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला गेतशेमने बागेमध्ये धरल्यापासून ते वधस्तंभापर्यंत खेळण्यापर्यंत जो मधल्या काळामध्ये, त्या मधल्या वेळेमध्ये जे झालेले त्याचे हाल आहे, आज आपण पहा प्रियानो. आज तो वधस्तंभ आपण घेतल्याशिवाय, तो वधस्तंभाचा बाप्तिस्मा झाल्याशिवाय आज आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश आपला मिळू शकत नाही प्रियानो. आज आपण विश्वास ठेवतो, आज आपण प्रार्थना करतो, आज आपण संदेश देतो, वेगवेगळी गीतं गातो, आज आपण आराधना करतो, स्तुती करतो, आज आपण सुवार्ता सांगतो, देवाला धन्यवाद, ह्या गोष्टी केल्या पाहिजे प्रियानो. पण अत्यंत त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या वधस्तंभावरचा बाप्तिस्मा तुमचा आणि आमचा झाला पाहिजे प्रियानो. जो येशू ख्रिस्ताने तो वधस्तंभ सहन केला, आज तो वधस्तंभ घेऊन चालत असताना वेगवेगळ्या समस्याला प्रभू येशू ख्रिस्ताने तोंड द्यावं लागलं. कित्येक लोकांनी त्याच्या तोंडावरती थुकलेले आहेत, कित्येक लोकांनी त्याला लाथाबुक्क्या मारलेल्या आहेत, कित्येक लोकांनी त्याला निंदा केलेली आहे, कित्येक लोक तो वधस्तंभ घेऊन चालत असताना हसलेले आहेत. आणि त्याच्यापेक्षाही भयानक परिस्थितीमध्ये प्रियानो 39 फटके आज त्याला मारण्यात आलेले आहेत आणि त्याची निंदा केलेली आहे. आणि पहा प्रियानो, ते 39 फटके त्याच्या बसल्या शरीरात इतके भयानक होते की प्रियानो, त्याचं सर्व शरीर छिन्न विछिन्न झालेलं होतं, त्याच्या शरीरातून रक्त वाहत होतं प्रियानो. आणि तो वधस्तंभ उचलल्यापासून आणि ते कवटी म्हटलेल्या टेकडीपर्यंत घेऊन जाण्यापर्यंत प्रियानो कित्येक हाल त्याला सोसावं लागलं. तो वधस्तंभ त्यानं स्वीकारलेला आहे. हालेलुया. आणि पहा, आज हा जो बाप्तिस्मा प्रभू येशू ख्रिस्तानं ज्या वधस्तंभावरचा घेतलेला आहे, तो पापाचा प्याला प्रभू येशू ख्रिस्तानं ते पिलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे, तुम्ही काय मागत आहात हे तुम्हाला समजत नाही, कारण स्वर्ग कुणाला तसं प्राप्त होत नाही जोपर्यंत तुमचा आणि आमचा त्या वधस्तंभावरचा बाप्तिस्मा होत नाही, तोपर्यंत आपल्याला स्वर्ग प्रियानं प्राप्त होऊ शकत नाही. हालेलुया. आज याकोब आणि योहानाला वाटले असेल, मी प्रभूला ओळखतो, मी प्रभूच्या आम्ही उराशी आहे आणि आम्हाला स्वर्ग मिळेल, आम्हाला उजवीकडे आणि डावीकडे त्या राजासनावरती आम्हाला बसायला मिळेल. नाही प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं, तुम्ही काय मागता तुम्हाला समजत नाही. जो बाप्तिस्मा घेणार आहे मी घेणार आहे, जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिवेल काय. आज तुम्हाला प्रश्न विचारतोय प्रियांनो, तुम्ही आणि आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक, जो वधस्तंभ परमेश्वरानं आपल्याला दिलेला आहे तो आपण घेऊन चालणारे लोक आहोत का? का वधस्तंभ आपण टाकून देणारे लोक आहोत? हालेलुया. पहा प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला बोललेलं आहे की जो बाप्तिस्मा आणि जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने घेवेल काय. हालेलुया. 39 वचन काय सांगितलं सांगते पाहूया. ते त्याला म्हणाले, घेवेल. येशूने त्यांना म्हटले, जो प्याला मी पिणार आहे
तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल हे खरे. हालेलुया. पहा, प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे, ते त्याला म्हणाले घेवेल. आज शिष्याने त्यांनी म्हटलेलं आहे सहजरित्या घेवेल. येशूने त्याला म्हटलेलं जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल हे खरे. पहा प्रियानो, याकोब आणि योहान हे देवा शिष्य आहेत आणि शिष्यांचं झालेला आपण हाल आपला प्रियानो माहीत आहे. त्यांनाही त्याच प्रकारे मारलेला आहे आणि तो त्यांना प्याला पिलेला आहे. आज तुम्ही आणि आम्ही देवाचे शिष्य खरोखरच आज आपण तो प्याला स्वीकारला पाहिजे. तो वधस्तंभावरचा बाप्तिस्मा आपण या पृथ्वी तलावरती जीवन जगत असताना प्रियानो आपण तो स्वीकारला पाहिजे. हालेलुया. पुढं वचन काय सांगतं 40. पण माझ्या उजवीकडे व डावीकडे कोणाला बसू द्यायचे हे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांनाच त्या मिळणार. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे, पण माझ्या उजवीकडे माझ्या डावीकडे कोणाला बसू द्यायचे हे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांनाच त्या मिळणार आहेत. हालेलुया. पहा प्रियानो, वधस्तंभ स्वीकारणं तेवढं सोपं नाही. त्या वधस्तंभावरचा बाप्तिस्मा घेणं तेवढं सोपं नाही प्रियानो. हालेलुया. सोपे आहे. ज्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपणाला प्राप्त होईल त्यावेळी तो प्याला, तो वधस्तंभावरचा बाप्तिस्मा आपल्याला घेण्यासाठी सोपे जाईल. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे, बाबा तुम्ही जो प्याल घ्याल खरं आहे, पण माझ्या उजवीकडे आणि डावीकडे कुणाला बसू द्यावे हे माझ्या हातामध्ये नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांनाच त्या मिळणार आहेत प्रियानो. आज माझा प्रश्न आहे तुम्हाला, ती जागा तुम्हाला मिळालेली आहे का? त्या स्वर्गामध्ये तुम्हाला ती जागा मिळालेली आहे का? आज ती जागा ती तुमच्यासाठी सिद्ध केलेली आहे का? माझ्यासाठी सिद्ध केलेली आहे का? खरंच आपण विश्वास ठेवणारे लोक आपल्या जीवनामध्ये सुख आलं तर आपण देवाला धन्यवाद देतो, पण जे दुःख येतं आणि जे वधस्तंभ घेण्याची वेळ येते, ज्या वधस्तंभावरती बाप्तिस्मा घेण्याची वेळ येते त्यावेळी तो वधस्तंभ आपण टाकून देतो का? हालेलुया. देवाचा आत्मा तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत आहे. आज आपण स्तुती केली, प्रार्थना केली, येशूच्या नावाने भूते काढलीत, वेगवेगळे चिन्ह चमत्कार केले, संदेश दिले, वेगवेगळ्या विद्या अवगत केल्या. देवाला धन्यवाद. ह्या गोष्टी मिळाल्या पाहिजे, ह्या गोष्टीतून केलं पाहिजे. पण त्याच्यापेक्षाही त्याच्या पलीकडेही एक गोष्ट आहे, ती म्हणजे वधस्तंभावरचा बाप्तिस्मा. दुःखामध्ये, संकटामध्ये, क्लेशामध्ये, त्रासामध्ये, आजारामध्ये, रोगराईमध्ये तो बाप्तिस्मा आपला झालेला आहे का? तो बाप्तिस्मा वधस्तंभावरचा आपण करून घेतलेला आहे का? हालेलुया. आणि परमेश्वर त्यांना म्हणत आहे की बाबांनो, ज्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आहेत त्यांनाच त्या मिळणार. आणि पहा, प्रभू येशू ख्रिस्त ते बोललेला आहे. आज आपण पाहूया प्रियानो की येशूचा वधस्तंभ होत असताना त्याच्याबरोबर त्या वधस्तंभावरचा कोणाचा बाप्तिस्मा झाला. हालेलुया. आपण वचनामध्ये जाऊया. लूक याचा 23वा अध्याय 33 वचन. नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यांना एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. हालेलुया. पहा प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितले, बापा जो बाप्तिस्मा मी घेणार आहे, जो प्याला मी पिणार आहे, आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा आज त्या वधस्तंभावरचा बाप्तिस्मा आज आपण पाहत आहोत प्रियानो. लूक 23-33 वचनामध्ये सांगतं, नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यांना एकाला उजवीकडे एकाला डावीकडे असे वधस्तंभावरती खिळले. पहा प्रियानो, वधस्तंभ उचलल्यापासून ते कवटी म्हटलेल्या ठिकाणापर्यंत आज प्रभू येशू ख्रिस्ताने तो वधस्तंभ आपल्या खांद्यावरती वाहून नेलेला आहे. आणि तो वधस्तंभ वाहून नेत असताना सैतानाने वेगवेगळ्या दृष्ट आत्म्याच्याद्वारे आज प्रभू येशू ख्रिस्ताने तो वधस्तंभ टाकावा, तो नाकारावा, त्या कवटीमध्ये ठिकाणापर्यंत जाऊ नये ह्यासाठी आज लोकांच्याद्वारे निंदा
आज कुणी लाथा मारले आहेत, कुणी बुक्क्या मारल्या आहेत, कुणी थुंकलेलं आहे, 39 फटके मारलेले आहेत. एवढंच नाही प्रियानो, तर त्या वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताला हातापायामध्ये खिळे ठोकलेले आहेत. त्याच्या खुशीमध्ये भाला गुपसलेला आहे आणि त्याच्या डोक्यामध्ये काटेरी मुकुट घातलेला आहे. इतक्या यातना त्या परमेश्वरानं आज त्या वधस्तंभावरती सहन केलेला आहे. आणि पहा, त्या वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताला खेळलेलं असताना ते देवाचं शरीर त्या वधस्तंभावरती घायाळ झाले असताना शरीरातून रक्त जात आहे. प्रभूला आपल्या ताण लागलेले आहे, ऊन लागत आहे आणि त्या जखमा आज चिघळलेल्या आहेत आणि 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 परमेश्वराचे शरीर पूर्णपणे रक्त जाऊन 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 कमकुवत झालेलं आहे आणि त्या वधस्तंभावरती खेळलेला आहे. पहा प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावरचा जो बाप्तिस्मा आज आपण पाहत आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्ताला मध्ये खेळलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वतःच्या रक्ताने आज तो बाप्तिस्मा होत आहे. आणि पहा, आज वचन सांगतं की त्याला व त्या अपराध्यांना एकाला उजवीकडे आणि एकाला डावीकडे वधस्तंभावरती खेळलेला आहे. पहा, प्रभू येशू ख्रिस्त एकटाच नाही प्रियानो, देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे. एका उजवीकडे एका चोराला खेळलेला आहे आणि एका डावीकडे एका चोराला खेळलेला आहे. ज्या वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताला खेळलेला आहे त्याच प्रकारचे वधस्तंभ 2 आहेत, एक उजवीकडे आणि एक डावीकडे, म्हणजे टोटली 3 वधस्तंभ आहेत. मध्ये येशू ख्रिस्त आहे आणि उजवीकडे एक चोर आहे आणि डावीकडे एक चोर आहे. जी शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती झाली ती शिक्षा उजवीकडे चोराला झालेली आहे, ती शिक्षा डावीकडे चोराला झालेला आहे. त्यांच्याही शरीरातून रक्त वाहत आहे, त्यांच्याही हातापायामध्ये खिळे ठोकलेले आहेत, त्यांनाही ताण लागलेले आहे, त्यांचाही बाप्तिस्मा होत आहे. आज मला प्रश्न विचारू द्या, तुमचा आणि आमचा बाप्तिस्मा त्या वधस्तंभावरचा झालेला आहे का? तो वधस्तंभ आपण स्वीकारत आहोत का? होणाऱ्या यातना, होणारा क्लेश, होणारे येणार संकट, निंदा, नालस्ती, आजारपण, ह्या गोष्टी त्या वधस्तंभावरती आपण सहन करत आहोत का प्रियानो? हालेलुया. आणि पहा, येशू ख्रिस्ताबरोबर एकीकडे उजवीकडे एक डावीकडे एक चोर तो खेळलेला आहेत. आणि पुढे वचन काय सांगतं? लूक याचा 23 अध्याय 39 वचन. वधस्तंभावर खेळलेल्या त्या अपराधांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हालाही वाचव. हालेलुया. पहा प्रियानो, वधस्तंभावरती खेळलेल्या त्या अपराधांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हालाही वाचव. पहा प्रियानो, येशू ख्रिस्त विवळत आहे, शरीर कमकुवत झालेलं आहे. त्याच पद्धतीनं जो डावीकडचा चोर आहे त्या वधस्तंभावरती त्याला खेळलेला आहे आणि त्या वधस्तंभावरच्या यातना त्याला सहन होत नाहीत आणि त्या वधस्तंभावरच्या यातना सहन होत नसल्यामुळे आज प्रभू येशू ख्रिस्ताला त्या अपराधी एकाने म्हटलेलं आहे, त्याची निंदा करून म्हटलेलं आहे, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला आणि आम्हालाही वाचव. पहा प्रियानो, तो वधस्तंभ त्या चोराला सहन होत नाही. तो बाप्तिस्मा आज तो घेण्यापासून आज तो मागे हटत आहे. वधस्तंभावरच्या होणाऱ्या यातनेकडे त्यानं पाहिलं, शरीरातून जाणाऱ्या रक्ताकडे त्यानं पाहिलं. मला ताण लागलेले आहे, मला यातना होत आहेत, मला त्रास होत आहे आणि त्यानं स्वतःच्या यातनेकडं, स्वतःच्या समस्येकडे त्यानं पाहिलं, त्यानं येशूकडे पाहिलं नाही. तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये प्रियानो, निवडलेले लोक असताना, वधस्तंभ आपण घेऊन चालत असताना प्रियानो, वधस्तंभ आपण घेऊन चालत असताना सैतान वेगवेगळ्या मार्गाच्या द्वारे तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये दुःख देईल, संकट देईल, क्लेश देईल, आजारपण देईल, उपासमार देईल. प्रियानो, असा हा यावेळी वधस्तंभ आपण घेऊन चालत असताना आपण देवाची निंदा करणारे लोक आहोत का? होय प्रभू, मी आजारामध्ये आहे, मी दुःखामध्ये आहे, मी त्रासामध्ये आहे, मी संकटामध्ये आहे, मी प्रार्थना करतो आणि प्रभू या देहामध्ये होणाऱ्या यातना मला सहन होत नाहीत आणि तू आहेस का नाहीस आणि तू मला वाचव. आनंदामध्ये देवाचा गौरव करतात, पण जे आपण विश्वास ठेवणारे लोक आपल्या जीवनामध्ये दुःख, संकट, क्लेश, आजारपण आलं
त्यावेळी आपण प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारतो का? आपण देवावरती अविश्वास दाखवतो का? त्या चोराने तेच केलेलं आहे. तू स्वतःही वाचव आणि आम्हालाही वाचव. का? प्रियानो, त्यानं त्याच्या देहाकडे पाहिलं, त्याने येशूकडे पाहिलं नाही. तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये दुःख येईल, संकट येईल, क्लेश येईल, दुःखाकडे न पाहता आपण येशूकडे पाहिलं पाहिजे. जो मनुष्य, जो बहीण, जी भाऊ होणाऱ्या यातनेकडं, दुःखाकडं, संकटाकडं, क्लेशाकडं पाहिल, त्याची दृष्टी देवाकडे कधी राहणार नाही. तो समस्येमध्ये गुरफटून राहील. आणि प्रियानो, तो वधस्तंभ त्याला जड वाटू लागेल. या चोराला तो वधस्तंभ जड वाटू लागला. तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये प्रियानो, सैतान वेगळ्या मार्गात दुःख देईल, संकट देईल, तो वधस्तंभ ते घेऊन चालला पाहिजे. आजारपणाचं संकट आलं, तो वधस्तंभ उचलला पाहिजे. का खरंच आपण या चोराप्रमाणे तो वधस्तंभ आपण नाकारणारे लोक आहोत का? आपण देवावर अविश्वास दाखवणारे लोक आहोत का? शेवटच्या काळामध्ये जीवन जगताना सैतान वेगवेगळ्या मार्गाच्या द्वारे जो वधस्तंभ आपण तुम्ही आणि उचललेला आहोत, ज्या खांद्यावरती आपला वधस्तंभ आहे, सैतानाची इच्छा आहे की त्या खांद्यावरचा वधस्तंभ तुम्ही टाकून द्यावा. दुःख देईल, संकट, यातना, क्लेश, आजारपण देईल. तो वधस्तंभ तुम्हाला जड वाटू लागेल. कदाचित तुमच्या मनामध्ये असा विचार येईल, बास मला नको, मला प्रार्थना करायची नाही, मला चर्चला जायचं नाही, मला विश्वास ठेवायचा नाही, मला सेवा कार्य करायची नाही, मला आराधना करायची नाही, मला हाऊस ग्रुपला जायचं नाही, मला संडे स्कूलला जायचं नाही, मला सुवार्ता सांगायची नाही. कारण मी दुःखामध्ये आहे, मी त्रासामध्ये आहे, मी संकटामध्ये आहे, मी क्लेशामध्ये आहे. तो वधस्तंभ तुम्हाला जड वाटत आहे का प्रियांनो? हालेलुया. पुढे आपण वचन पाहूया. 40. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? हालेलुया. पहा प्रियानो, एका चोराची आपण समस्या पाहिली. जो डावीकडे आहे आणि जो उजवीकडे आहे, तोही चोर त्याला म्हणत आहे, परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले. ज्या चोराने अविश्वास दाखवला आणि उजव्या बाजूकडच्या चोराने त्याच्या शब्दाचा निषेध केलेला आहे. आणि तो म्हणत आहे, तुलाही ती शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस का? पहा प्रियानो, उजवीकडच्याही चोराला यातना होत आहेत, त्यालाही वधस्तंभावरती खेळ आहे, त्याच्याही शरीरातून रक्त जात आहे, त्यालाही ऊन लागत आहेत, त्यालाही यातना होत आहेत. त्या यातना सहन करत असताना, तो वधस्तंभ सहन करत असताना त्यानं देवाकडे पाहिलं, त्याने येशूकडे पाहिलं. त्यानं देवाची निंदा केली नाही. उलट त्याने त्या चोराचा शब्दाचा निषेध केला. तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? पहा प्रियानो, त्या उजवीकडच्या चोराने येशूकडे पाहिलं. त्यानं आपल्या यातनेकडे पाहिलं नाही, त्यानं आपल्या समस्येकडे पाहिलं नाही, माझ्या शरीरातून रक्त जात आहे याच्याकडे पाहिलं नाही, मला ऊन लागत आहे याच्याकडे पाहिलं नाही, तर त्यानं येशूकडे पाहिलं. तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये प्रियाने विश्वास ठेवणारे लोक पुन्हा एकदा सांगू द्या, देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे. दुःख येईल, संकट येईल, क्लेश येईल, आजारपण येईल, तुम्ही आणि आम्ही लोक ते वधस्तंभ घेऊन चालणारे लोक आहोत. आजारपण येईल, प्रभू तुला धन्यवाद, हा वधस्तंभ मी घेऊन चालेन, तू माझ्यामध्ये आहेस. धिक्कार त्या सैतानाचा करा, निषेध त्या सैतानाचा करा. अरे सैताना, हा वधस्तंभ मी घेऊन जाईल. तू दुःख दिलंस तरी हा मी वधस्तंभ घेऊन जाईल. कारण देव माझ्यामध्ये आहे, देव माझ्या बरोबर आहे, येशू माझ्या बरोबर आहे. संकट दिलंस तरी तो मी वधस्तंभ मी सहन करून घेऊन जाणार आहे, कारण देव माझ्यामध्ये आहे, येशू माझ्यामध्ये आहे. आजारपण दिलंस, क्लेश दिलेस, संकट दिलेस, उपासमार दिलेस, तरीही मी तो वधस्तंभ घेऊन चालणार, कारण माझ्यामध्ये देव आहे. हालेलुया. प्रियानो, तुम्ही आणि आम्ही तो वधस्तंभ ते घेऊन चालणारे लोक आहोत. तुम्ही आणि आम्ही निषेध करणारे नव्हे, तर देवाचा गौरव करणारे लोक आहोत. निषेध सैतानाचा केला पाहिजे आणि गौरव फक्त आणि फक्त आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा केला पाहिजे.
जो बाप्तिस्मा प्रभू येशू ख्रिस्ताने घेतला, जे खरंच ते देवाचे निवडलेले लोक आहेत, ते वधस्तंभ ते सहन करतील. तो बाप्तिस्मा तुमचा आणि आमचा प्रियानो झालेला आहे. आणि त्यानं त्याचा निषेध करून तू देवाला सुद्धा भीत नाहीस कायस. त्यानं येशूकडं पाहिलं, ना की होणाऱ्या यातनेकडं त्यानं पाहिलं. माझा विश्वास आहे तुम्ही आणि आम्ही लोक आपल्या यातनेकडं, दुःखाकडं, संकटाकडं न पाहता आपण येशूकडं पाहणारे आपण लोक आहोत. शरीराला होणाऱ्या यातनेकडं न पाहता आत्मिक दृष्ट्या आपण येशूला पाहणारे लोक आहोत. हालेलुया. आणि पहा पुढं काय झालेलं आहे. 41 वचन. आपली शिक्षा तर यथान्याय्य आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत, परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही. हालेलुया. पहा उजवीकडचा चोर म्हणत आहे, आपण आपली शिक्षा तर यथान्याय आहे, कारण आपण आपली कृत्याचे फळ भोगत आहोत, परंतु याने काही अयोग्य केले नाही. हा पश्चातापाचं दर्शक आहे प्रियानो. पश्चातापाचं दर्शक. वधस्तंभ घेऊन चालत असताना, येशूवरती विश्वास ठेवत असताना आपल्या जीवनामध्ये पश्चाताप असणं गरजेचं आहे. आणि त्यानं म्हटलेलं आहे की याने काही अयोग्य केले नाही, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने. त्यानं देवाला धन्यवाद दिलेला आहे. त्यानं प्रभू येशू ख्रिस्ताला गौरव दिलेला आहे. त्यानं अयोग्य काही केलेलं नाही, कारण तो देव आहे. त्यानं आत्मिकदृष्ट्या देवाला पाहिलं. हालेलुया. तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये प्रियानं वधस्तंभ घेऊन चालत असताना तो पश्चाताप आपल्या जीवनामध्ये, अंतःकरणामध्ये असणं गरजेचं आहे. परमेश्वर माझ्या जीवनामध्ये योग्यच करणार, कारण तो योग्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपला योग्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे. देवाचं वचन सांगतं, मार्ग, सत्य, जीवन आणि मीच आहे. हालेलुया. आणि पहा, त्यानं अयोग्य असं काही केले नाही. त्यानं देवाचा गौरव केलेला आहे पश्चातापाद्वारे. हालेलुया. पुढं वचन सांगतं 42. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. हालेलुया. पहा, त्यानं देवाला ओळखलेलं आहे. आत्मिक दृष्ट्या प्रभू येशू ख्रिस्ताला त्यानं पाहिलेलं आहे. त्यानं शरीराला होणाऱ्या यातनेकडं, दुःखाकडं, क्लेशाकडं पाहिलं नाही, तर त्यानं येशूकडं पाहिलेलं आहे. आणि आत्म्याच्या द्वारे त्यानं कबूल केलं की वचन सांगतं, मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाने याल तेव्हा माझी आठवण करा. हालेलुया. पहा प्रियानो, तुम्ही आणि आम्ही तो वधस्तंभ स्वीकारणारे लोक, प्रभू येशू ख्रिस्त येत आहे तुम्हाला आम्हाला घेऊन जाण्यासाठी. जो वधस्तंभ घेऊन चालत आहेत, जो देवाचा गौरव करत आहेत, त्याच्या आज्ञा पाळत आहे, आज प्रभू येशू ख्रिस्त अशा लोकांना घेऊन जाण्यासाठी तो येत आहे. आणि त्या चोराने कबूल केलं की अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाने याल तेव्हा माझी आठवण करा. तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये प्रियानो वधस्तंभ घेऊन चालत असताना या शरीरामध्ये यातना होतील, दुःख होईल, आपलं शरीर कबरेमध्ये जाईल, पण आपला विश्वास या चोराप्रमाणे असला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त, तुम्ही ज्यावेळी स्वर्गामध्ये याल, त्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून याल, त्यावेळी तुम्ही माझी आठवण करा. काय प्रियानो, हा विश्वास तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये आहे का? या चोराप्रमाणे आज आपला विश्वास येशूवरती आहे का, की तो येत आहे? ज्या चोरानं कबूल केलं, प्रभू तुम्ही याल तेव्हा माझी आठवण करा. तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये हे पश्चाताप अंतःकरणपूर्वक कबुली पाहिजे. प्रभू तुम्हाला निवडलंस, प्रभू तू बोललं नाहीस तर तुम्हाला निवडलेलं आहेस. आणि प्रभू जो वधस्तंभ तू सहन केलास, तोच वधस्तंभ प्रभू आम्ही घेऊन चालत असताना, प्रभू या दुःखामध्ये, संकटामध्ये, त्रासामध्ये, क्लेशामध्ये प्रभू आज मी जीवन जगत आहे, जसं जसं त्या याकोबाने जसं ते जीवन जगला. हालेलुया. जसं त्या गरीब लाजराने जीवन जगला, जसं इयोबाच्या जीवनामध्ये ते दुःख संकट आलं, तो वधस्तंभ त्यानं सहन केला. त्यानं देवाला दोष दिला नाही. आणि तो आपल्या पत्नीला म्हटला, प्रभूपासून फक्त सुखच घ्यावे का, दुःख घेऊ नये काय? सुखाकडे पाहणारे कित्येक लोक आहेत, पण प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन करणारे आज थोडके आहेत.
तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये प्रियानो, माझा विश्वास आहे तुम्ही आणि आम्ही ते दुःख सहन करणारे लोक आहोत, तो वधस्तंभ घेऊन चालणारे लोक आहोत. माझा विश्वास आहे जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ घेऊन चालणारे लोक आहात तर नक्कीच परमेश्वर तो तुम्हाला घेऊन जाईल. हालेलुया. प्रियानो, देवाचा आत्मा सांगत आहे शैतानाची इच्छा आहे की तो वधस्तंभ तुम्ही टाकून द्यावा. का? कारण हा तुमचा आणि आमचा खांदा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेला आहे हा वधस्तंभ घेऊन चालण्यासाठी. पण शैतानाची इच्छा आहे की तो वधस्तंभ तुम्ही टाकावा, कारण तो वधस्तंभ खाली पडला तर शैतान तुमच्या आणि आमच्या खांद्यावरती बसल्याशिवाय राहणार नाही प्रियानो. आणि जेव्हा शैतान खांद्यावरती बसला आपलं जीवन संपलं. पण माझा विश्वास आहे येशूच्या नावामध्ये हर एक शैतानाचं कार्य नष्ट होऊ दे. तुमचा खांदा, माझा खांदा येशूच्या नावात मोकळा होऊ दे आणि ते वधस्तंभ घेऊन चालण्यासाठी पवित्र आत्म्या तुम्हाला आणि मला सहाय्य करू. देवाचं वचन सांगते माझं जू हलकं आणि सोयीचं आहे. कसं आहे? हलकं आणि सोयीचं आहे. आणि शैतानाचं जू कसं आहे? जड आहे. 400 वर्ष इस्रायल लोकांनी ते जू सहन केलेलं आहे. ते इतकं भयानक होतं, त्यांची ओरड स्वर्गापर्यंत पोचलेली आहे. हालेलुया. आणि पहा येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आज ते जू हलका आणि सोयीचं झालेलं आहे. आणि ते वधस्तंभ माझा विश्वास आहे तुमच्या आणि माझ्या खांद्यावरती आहे. आणि हे आध्यात्मिक जीवन जगत असताना, ह्या शेवटच्या काळामध्ये जीवन जगत असताना तुम्ही आणि मी ते वधस्तंभ घेऊन चालणारे आपण लोक आहोत. आणि पहा त्या चोरानं म्हटलेलं आहे प्रभू ज्या ते याल त्यावेळी तुम्ही माझी आठवण करा. तुम्ही आणि आम्ही कबरामध्ये गेलो, कित्येक लोक म्हणतील अरे दुःखामध्ये मेला, संकटामध्ये मेला, उपासमारीमध्ये मेला, आता ह्याला काय मिळणार? सगळं संपलं. प्रभू येशू ख्रिस्तही वधस्तंभावरती मेला, प्रभू येशू ख्रिस्ताला कबरेमध्ये पुरलं, शिष्याने तेच केलं. शिष्य उठले, प्रभू आता मेलेला आहे, प्रभू आता कबरेमध्ये आहे, चला आता आपण जाळी घेऊ आणि पुन्हा मासे धरायला जाऊ. खरंच ते आयुष्यभर मासे धरत राहिलेत का? नाही प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि आमच्या पापासाठी मरण पावला, वधस्तंभावरती खेळला गेला, कबरेमध्ये गाडले गेला, पुन्हा तिसऱ्या दिवशी देवाच्या गौरवाने तो उठवला गेला. आणि कित्येक लोकांना 40 दिवस तो दिसला आणि शिष्यांच्या देखत स्वर्गामध्ये वरती घेतला झाला. आणि देवदूत म्हणाले अहो लोक हो, जसा तुम्ही येशू जाताना पाहाल तसाच तो तुमच्याकडे परत येईल. माझा विश्वास आहे तो परत येणार आहे. जे लोक वधस्तंभ घेऊन चालत आहेत त्यांना घेऊन जाण्यासाठी. तुमच्या ना आमच्या कबरा उघडल्या जातील येशूच्या नावामध्ये. पण कुणाच्या? जी लोक वधस्तंभ घेऊन चालत आहेत त्यांच्या. आणि पहा त्याने विश्वास त्या चोरांना दाखवलेला आहे. प्रभू माझी आठवण करा. राजाधिका राजाने जेव्हा स्वर्ग ज्यावेळी येईल त्यावेळी तुम्ही काय करा? माझी आठवण करा. काय प्रियानो, हा शब्द तुमच्या आणि आमच्या मुखातून येत आहे का? होय प्रभू, तुम्ही ज्यावेळी येणार आहात माझी आठवण करा. हा वधस्तंभ प्रभू मी घेऊन चालणार, तो वधस्तंभ टाकणार नाही. दुःख येईल, संकट येईल, क्लेश येईल, तू माझा प्रभू आहेस. आणि ही शारीरिक जीवन जगत असताना प्रभू मी तुला धन्यवाद देणार, मी तुझा गौरव करणार प्रभू, मी तुझी सेवा कार्य करणार प्रभू. आज तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये या चोराप्रमाणे प्रभू त्या देवावरचा आपला विश्वास असावा प्रिय. हालेलुया. आणि पुढे वचन काय सांगतं? 43. येशू त्याला म्हणाला मी तुला खचित सांगतो तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. हालेलुया. पहा येशू ख्रिस्त म्हणत आहे नाही बाबा मी येईल ते बघून घेतो, मी येईन का नाही माहिती नाही. तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने तोंड उघडलेलं आहे. येशू त्याला म्हणाला मी तुला खचित सांगतो, खरं खरं सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. हालेलुया. सुखलोकात प्रभू येशू ख्रिस्ताने तोंड उघडलेलं आहे. कुणासाठी? ज्यानं वधस्तंभ सहन केला, ज्यानं आत्मिकदृष्ट्या येशूकडे पाहिलं आणि नाश त्या शरीराकडे पाहिलं, त्याने येशूचा स्वीकार केला पश्चातापाद्वारे. त्याच वेळी प्रभू येशू ख्रिस्तानं
मुख उघडलेलं आहे. ज्यावेळी डाव्याकडच्या चोराने त्याचा निषेध केला, निंदा केली, त्याही प्रभू येशू ख्रिस्तांच्या ज्याला पाहिलं नाही, आपलं मुख उघडलं नाही, तो गप्पगार ऐकत आहे. पण दुसऱ्या चोराने जे उजवीकडे आहे त्यानं प्रभूचा स्वीकार केलेला आहे. आणि प्रभू, मी तुझा गौरव करतो राजा, मी पश्चाताप करतो प्रभू, ज्यावेळी तुम्ही याल तेव्हा माझी आठवण करा. आणि त्यावेळी त्याचा विश्वास पाहून, त्याचा पश्चाताप पाहून प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणलेला आहे, माझ्या मुला, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. माझा विश्वास आहे प्रियानो, तुम्ही आणि विश्वास ठेवणारे लोक, तुम्ही आणि मी विश्वास ठेवणारे लोक, प्रभू येशू ख्रिस्त नक्कीच म्हणेल, माझ्या मुला, तू आज सुखलोकात असशील. कधी? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला न्यायला येईल, त्यावेळी आपल्या दिवदेतानं म्हणाल, त्याची कबर उघडा, कारण त्यानं वधस्तंभ सहन केला आहे, त्यानं माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे, त्यानं माझ्या आज्ञा पाळलेल्या आहेत, त्याला माझ्यावर सुखलोकात घ्या. आणि पांढरे शुभ्र वस्त्र आज परमेश्वर तो घालेल. हालेलुया. आणि पहा, तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये हा विश्वास असला पाहिजे प्रियानो. तुम्ही आणि आम्ही नक्कीच सुखलोकात असणार. ज्याने तो वधस्तंभ सहन केला, विश्वास ठेवला, त्याच्या आज्ञा पाळल्या, त्याची सेवा कार्य करले, ते लोक. आणि परमेश्वरानं आज त्याला प्रभू येशू ख्रिस्तानं म्हटलेलं आहे की तू आज काय असशील, माझ्याबरोबर सुखलोकात असशील. कोण सुखलोकात आहेत प्रियानो? ज्यांनी वधस्तंभ सहन केला शेवटपर्यंत. येशू ख्रिस्ताने वधस्तंभ टाकला नाही. नाही पित्या, ही कवटी म्हटले ठिकाण फार उंच आहे, माझ्या पायाला काटे लागत आहेत, मी ठेचा काहत आहे, आणि हा वधस्तंभ खूप जड आहे, माझ्या शरीरामध्ये रक्त नाही, माझं शरीर छिन्न विछिन्न झालेलं आहे, आणि मला ताण लागलेला आहे, आणि मला का हा वधस्तंभ सहन होणार नाही, मी टाकतो आणि तुझ्याकडे येतो. जसा जसा वधस्तंभ तुम्ही घेऊन चालाल, शैतान तसं तुम्हाला जास्त संकट देईल की तुम्ही तो वधस्तंभ टाकावा. पण ते निमूटपणे तुम्ही सहन करता शेवटपर्यंत जाता, तेव्हा देव तुम्हाला सहाय्य करेल आणि तेव्हा शैतान हरेल येशूच्या नावात. हालेलुया. आणि पहा प्रियानो, आज त्या सुखलोकात तो असशील, परमेश्वरानं त्याच्याविषयी साक्षी दिलेली आहे आणि शब्द परमेश्वरानं त्याला बोललेला आहे आणि शब्द दिलेला आहे. हालेलुया. आणि पहा प्रियानो, तुमच्या आमच्या जीवनामध्ये, या जगामध्ये जीवन जगत असताना या जगातल्या गोष्टी नाशाच्या आहेत, या जगातल्या गोष्टी वासनेच्या आहेत, ज्या सार्वकालिक जीवनाच्या ज्या वाटा आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्या प्रियानो या पवित्र शास्त्रामध्ये आहेत. तुम्ही आणि आम्ही हे जीवन जगत असताना ह्याच्यातून प्रियानो आपण मार्ग शोधला पाहिजे. हालेलुया. आणि पहा, देवाचं वचन पुढं काय सांगतं. या जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत, एक उजवीकडचा आणि एक डावीकडचा. आपण पाहूया रोमकरास याचा 8वा अध्याय 5वं वचन. कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात. हा वचन काय सांगतं? रोम 8:5. कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतील. देह स्वभावाचे म्हणजे काय? या जगातल्या गोष्टी, बंगला, गाडी, धन दौलत, सोना, माझी एवढी जमीन, माझं तेवढं, माझं हे, वेगळे हॉटेल्स, वेगळ्या चांगल्या गोष्टी, ह्या गोष्टी आहेत प्रियानो, या देह स्वभावाच्या आहेत. आणि जे देह स्वभावाचे अशा प्रकारचे लोक आहेत ते देही गोष्टी लावतात. त्यांना फक्त सुख हवं असतं. जरा दुःख आलं, वधस्तंभ टाकून गेला. फक्त सुखाचा वधस्तंभ घेऊन अशा लोकांना चालण्यासाठी आवडतं. जे देहिक आहेत ते, जे एन्जॉयमेंट आहे ते, पण दुःखाचा वधस्तंभ त्यांना नको. कारण त्यांना फक्त देह स्वभावाच्या आणि देहिक गोष्टी आवडतात आणि फक्त त्यांच्याकडेच त्या लोकांचं लक्ष असतं. हालेलुया. पुढं वचन त्याच्यामध्ये काय सांगतं? आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. हालेलुया. आणि जे आत्मिक मार्गानुसारी आहेत ते आत्मिक गोष्टीकडे चित्त लावतात. आत्मिक मार्गानुसारी स्वर्गातल्या गोष्टी, पवित्रता, शांती, आनंद, क्षमा, दया, प्रीती, कृपा, आत्मिक फळ ह्या देवाकडून आहेत, ह्या स्वर्गातून आहेत प्रियानो. पवित्रता,
ह्या गोष्टीकडं जे आत्मिक मार्गानुसारी जे आहेत त्या आत्मिक गोष्टीकडे चित्त लावतात. एका चोरानं फक्त देहाकडे पाहिलं, मला यातना होत आहेत, पण दुसऱ्या चोरानं आत्मिकदृष्ट्या येशूनं पाहिलं, त्या आत्मिक गोष्टीकडे त्यानं पाहिलं आणि तो वधस्तंभ त्यानं आत्मिक नुसारी सहन केलेला आहे. तुमचं आणि आमचं जीवन खरंच देहिक आहे का आत्मिक आहे? तुमचं आणि माझं जीवन खरोखरच त्या देहिक गोष्टीकडे जगामध्ये आहे का त्या स्वर्गातल्या गोष्टीकडे आहे? देवाचं वचन सांगतं, जिथं तुमचं धन तिथंच तुमचं काय आहे? चित्त आहे आणि मन आहे. हे धन प्रियानो जगाला नाशवंत आहे, पण स्वर्गातलं धन हे सार्वकालिक आहे. तिथं गंज नाही, कसर नाही आणि चोर तिथं चोरी करत नाही. हालेलुया. आणि पहा, जे देहिक स्वभावाचे आहेत ते देहिक गोष्टी लावणार आणि जे आत्मिक नुसार आहे ते आत्मिक गोष्टी लावणार. हालेलुया. आणि पहा प्रियानो, ह्या प्रकारे आपण जीवन जगत असताना देवाचा महान सेवक जो पौल तो काय म्हणत आहे एका पत्रामध्ये ते आपण पाहूया. 2 तिमोथेयुस 4:7 वचन. जे शिवयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. हालेलुया. पहा, पौल म्हणत आहे की त्यानं कित्येक देवाच्या मंडळीची त्यानं काय केलेलं आहे? निंदा केलेला आहे, छळ केलेला आहे. देवाने त्याचं तारण केलं, त्याला निवडलं आणि तो आध्यात्मिक जीवन जगत असताना कित्येक मंडळ्या त्यांनी बांधलेल्या आहेत. देवाचं महान प्रकटीकरण त्याला झालेलं आहे आणि जी सेवा कार्य त्याला दिलेले आहे आणि 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 देवाचं वचन जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखले आहे. प्रियाने जे सुयुद्ध आहे ते वधस्तंभ आपण तो घेऊन चालला पाहिजे. जी धाव, जी आत्मिकनुसार जी धाव आहे ते आपण चालले पाहिजे. आणि जे विश्वास जो आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो येणार आहे, जेव्हा जे आत्मिकनुसार जे चाललेले लोक आहेत ते विश्वास नाकारणारे लोक आहेत. प्रियानो, आपला आणि तुमचा हा विश्वास राखलेला असावा. जे पौलाने जे युद्ध केलं, जी सेवा कार्याची धाव संपवलेली आहे आणि जो जीवनाचा मुकुट त्याला मिळणार आहे, त्याने विश्वास ठेवला आणि तो विश्वास त्यानं राखून ठेवलेला आहे. 8 वचन. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या सर्वांनाही देईल. यस, हालेलुया. पहा, देवाचं वचन सांगतं, आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर ज्याचे त्याला प्रकट होणे ज्याला प्रिय झाले त्या सर्वांना तो देईल. हालेलुया. पहा प्रियानो, त्या चोराला आज तो मुकुट प्राप्त झालेला आहे, कारण तो प्रभू येशू ख्रिस्त न्यायाधीश त्याच्यामध्ये आहे आणि त्या दिवशी त्याला तो काय झालेला आहे? त्या चोराला प्रकट झालेला आहे आणि त्यानं प्रभू म्हणून त्याचा स्वीकार केलेला आहे. आणि पहा, तो मुकुट जो मला राखून ठेवलेला आहे तो मुकुट काय होईल? तो मला मिळेल आणि ज्याला तो प्रकट झालेला आहे त्या सर्वांना मिळेल. जो वधस्तंभ त्यानं सहन केला, माझा विश्वास आहे आज कित्येक लोक तुम्ही आणि आम्ही आहोत, तो वधस्तंभ घेऊन चालत आहोत. तो जीवनाचा मुकुट तुमच्याने आमच्यासाठी स्वर्गामध्ये ठेवले आहेत. ज्याला तो प्रकट झालेला आहे, जसा त्या उजव्याकडच्या चोराला तो प्रकट झाला, तो प्रभू आहे मग त्याने स्वीकार केला, ती निंदा केली नाही तर त्यानं पश्चाताप केला, देवाचा त्याने स्वीकार केला, त्यालाही तो मुकुट मिळालेला आहे. हालेलुया. माझा विश्वास आहे प्रियानो, तुम्हाला आणि आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त आत्मिक दृष्ट्या प्रकट झालेला आहे आणि जो नीतिमत्वाचा मुकुट जो स्वर्गामध्ये तुम्हाला आणि आम्हाला ठेवलेला आहे तो नक्कीच मिळणार. पण कधी? जी धाव परमेश्वराने आपल्याला दिली आहे ती धावली पाहिजे. जो विश्वास प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे नीतिमान लोकांना घेऊन जाण्यासाठी, तुम्हाला मुकुट मिळणार. ह्या गोष्टीवरती प्रियानो सुयुद्ध तो वधस्तंभ घेऊन आपण केलं पाहिजे. हालेलुया. पहा प्रियानो, या सर्व गोष्टी झालेल्या आहेत आणि तुम्ही म्हणाल की आता चला, तुमचे नाटक म्हणतील, शेजापारी म्हणतील, चला आध्यात्मिकदृष्ट्या मरण पावला, चला सपला, याला पूर्ण आलेत, याचं सगळं संपलं, सगळं काय झालं, एवढ्यावरती शेवट आहे का प्रियानो आपला? आपण विश्वास ठेवणारे लोक, वधस्तंभ घेऊन चालणारे लोक, आत्मिक प्रकारे जीवन जगणारे लोक, आपण मरण पावलो, कबरामध्ये गेलो, आपला देह कबरामध्ये गेलेला आहे, एवढ्यावरती झालेला आहे का? एवढ्यावरती संपलेला आहे का? नाही प्रियानो. पुढं काय होणार आहे ते आपण पाहूया. मत्तेयाचा 25 अध्याय
मत्ते 25:31 वचन. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व पवित्र देवदूतांसह येईल तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. हालेलुया. पहा प्रियानो, जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व पवित्र देवदूतासह येईल तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावरती बसेल. आज प्रभू येशू ख्रिस्त राजासनावरती आहे आणि तो येणार आहे. सर्व देवदूतासह सर्व पवित्र देवदूतासह तो येणार आहे. हालेलुया. आणि तो वैभवशाली राजासनावरती तो बसलेला आहे. 32 वचन. त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करील. हालेलुया. पार राजासनासमोर त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील. विश्वास ठेवणारे, न ठेवणारे, वधस्तंभ घेऊन चालणारे, न घेऊन चालणारे. जसे मेंढरे शेरडापासून वेगळे करीतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करील. शेरडे आणि मेंढरे. शेरड कोण आहेत प्रियानो? ते वधस्तंभ स्वीकारतात पण घेऊन चालत नाहीत. दुःख आलं, संकट आलं म्हणून काय करतात? टाकून देतात. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याऐवजी, प्रभू येशू ख्रिस्त चरणाशी येण्याऐवजी, प्रार्थना करण्याऐवजी, आज्ञा पाळण्याऐवजी जगातल्या गोष्टीप्रमाणे ते शेरडाप्रमाणे भटकत असतात. शेरडाचे एक गुणधर्म आहे की ते मेंढपाळचं ऐकत नाहीत. ते कळपामध्ये राहत नाहीत. कुणाचं तोंड इकडं असतं, कुणाचं तोंड तिकडं असतं. आपल्याच बुद्धीनं चालणारे हे शेरडाचं गुणधर्म आहे. पण मेंढराचे गुणधर्म तसं नाही. मेंढराचं गुणधर्म सांगतं की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतील, माझ्या मार्गानुसार चालतील, माझ्या आज्ञा पाळतील. मेंढराचे गुणधर्म असतं जसा मेंढपाळ चालतो त्याच्या पाठीमागून खाली मान घालून कळपाने नंबराने त्या मेंढपाळाच्या पाठीमागून जाणारी ही मेंढरं असतात. तुम्ही आणि आम्ही शेरडा आहोत का खरंच आपण देवाची मेंढरं आहोत? जर देवाची मेंढरं आहोत तर देवाचं वचन सांगते माझी मेंढरे माझी वाणी ऐकतील. तुम्ही आणि आम्ही लोक येशूची वाणी ऐकणारे लोक आहोत. तुम्ही आणि आम्ही लोक देवाची आज्ञा पाळणारे लोक आहोत. तुम्ही आणि आम्ही लोक देवाच्या मार्गानुसार चालणारे लोक आहोत. माझा विश्वास आहे प्रियानो, तुमचं आणि आमचं जीवन त्या शेरडाप्रमाणे नाही तर तुमचं आणि आमचं जीवन मेंढराप्रमाणे असावे. कारण तुमचा आणि माझा महान मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो हिरव्यागार कुरणामध्ये आपण बसवेल. ते हिरवगार कुरण या जगामध्ये नाही तर हिरवगार कुरण ते स्वर्गामध्ये आहे. ते स्वर्गीय यरूशलेम आहे प्रियानो. पण त्याच्या पाठीमागून चालणं तो वधस्तंभ घेऊन चालणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि पहा एकमेकापासून वेगळे केले आहेत. 33 वचन काय सांगतं? आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे व शेरडांना डावीकडे ठेवील. आणि पहा मेंढरांना तो आपल्या उजवीकडे ठेवील आणि शेरडांना आपल्या डावीकडे ठेवील. कोण शेरड? ज्याने वधस्तंभ नाकारला ती शेरड. कोण मेंढर? ज्याने वधस्तंभ स्वीकारला, त्याच्या आज्ञा पाळल्या, त्याच्या मार्गानुसार चाललीत ती मेंढर. कुठे ठेवणार? हालेलुया. कुठे ठेवणार? शेरडानं कुठे ठेवणार? मेंढरानं कुठे ठेवणार? वचन पाहूया 34. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. हालेलुया. पहा देवाचं वचन सांगतं तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. कशामध्ये? आत्म्यामध्ये, देहामध्ये नाही प्रियानो. कारण देहामध्ये तुम्ही आणि आम्ही ते वधस्तंभ सहन केलेला आहे. आत्म्याच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला गौरव देऊन. आणि जे आशीर्वादित जी लोक आहेत, मेंढर आहेत, जे राज्य जगा स्थापनेपासून तुमच्या आणि आमच्यासाठी सिद्ध करून दिलं आहे ते वतन घ्या. ते वतन म्हणजे स्वर्गीय यरूशलेम आहे प्रियानो. हालेलुया. पहा जी उजवीकडची लोक आहेत, जी मेंढर आहेत त्यांना, आणि डावीकडची लोक आहेत त्यांना नरकाग्नी. जे देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगत नाहीत, देवाच्या आज्ञा पाळत नाहीत, थोडं दुःख आलं, संकट आलं, क्लेश आलं म्हणून देवाला सोडून देणे,
तो वधस्तंभ ठेवून टाकून देणे अशा लोकांसाठी आहे. पण देवाची इच्छा तशी नाही प्रियानो. सर्वांना ते सार्वकालिक जीवन मिळावं. सर्वांना त्या जगाच्या स्थापनेपासून जे राज्य परमेश्वरानं तुमच्यासाठी माझ्यासाठी स्थापन करून ठेवलेलं आहे ते मिळावं. जर खरंच तुमच्याने आमच्या जीवनामध्ये वधस्तंभ टाकून देण्याचा जर प्रियानो जर विचार असेल तर आत्ताच आपण काढून टाकूया. पवित्र आत्म्याला म्हणूया, प्रभू येशू मला क्षमा कर, पवित्र आत्म्या मला सहाय कर पिता परमेश्वरा, तो वधस्तंभ घेऊन चालण्यासाठी प्रभू माझा खांदा तू घट्ट कर, तू खांदा तू घट्ट कर. हालेलुया. आणि पहा प्रियानो, या शेवटच्या काळामध्ये जीवन जगत असताना कित्येक लोक विश्वासापासून भरकत आहेत. कित्येक लोक या जगामध्ये गुरफटत आहेत प्रियानो. प्रार्थना नाही, चर्च नाही, आज्ञापालन नाही, प्रभूची सेवा नाही. थोडा दुःख आलं, संकट आलं, आज लोक भटकत आहेत, देवाला सोडून जात आहेत प्रियानो. देहामधल्या यातना त्यांना सहन होत नाहीत. पण खरंच जे देवाचे निवडलेले जे लोक आहेत ते खरंच वधस्तंभ घेऊन चालतील प्रियानो. आणि माझा विश्वास आहे तुम्ही आणि आम्ही तो वधस्तंभ घेऊन चालणारे लोक आहोत. ज्या चोराने तो वधस्तंभ सहन केला आणि एका चोराने वधस्तंभ नाकारला. आज मला प्रश्न विचार द्या, याकूब आणि योहानप्रमाणे जर आपण ते गोष्ट मागितलेली आहे तर तो स्वर्ग जर आपल्याला पाहिजे आहे, आपला देवाच्या राजासनावर उजवीकडे बसायचं आहे, तर येशू ख्रिस्ताने वधस्तंभ सहन केला, तो बाप्तिस्मा घेतला. तो बाप्तिस्मा घेणं तुम्हाला आणि मला गरजेचं आहे. दुःखामध्ये, संकटामध्ये, क्लेशामध्ये दुःख येईल, संकट येईल, क्लेश येईल प्रियानो, कोणी चुकणार नाही. येशू ख्रिस्त चुकला नाही, तुम्ही आणि आम्ही कोण. पण जसा प्रभू येशू ख्रिस्तानं सैतानावरती विजय मिळवला, पुन्हा तिसऱ्या दिवशी देवाच्या सामर्थ्याने उठवलं गेला, तुम्ही आणि आम्ही ते वधस्तंभ सहन करणारे लोक, परमेश्वर ज्यावेळी येईल, प्रभू येशू ख्रिस्त येईल, तोही तुम्हाला आणि मला उठवल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. माझा विश्वास आहे देवाचा निरोप तुमच्यापर्यंत पोचलेला आहे. देवाचा आत्मा तुमच्याशी आणि माझ्याशी बोललेला आहे प्रियानो. माझा विश्वास आहे तुम्ही आणि आम्ही लोक वधस्तंभ घेऊन चालणारे लोक आहोत. हालेलुया. वाचलेलं वचन देवबाप तुमच्यासाठी माझ्यासाठी आशीर्वादित करो. आणि ही जी लिंक आहे तुम्ही ऐका आणि इतरांनी शेअर करा. तुम्ही आशीर्वाद झालात आणि इतरांनाही आशीर्वादी करा जे जगामध्ये भटकत आहेत. प्रेस लॉर्ड. या प्रियानो आपण एक मिनिट प्रार्थना करूया. धन्यवाद येशू, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या प्रभू येशू, तुम्हाला धन्यवाद देतो. तुमचा गौरव करतो राजा. वचनाद्वारे आमच्याशी बोलत पवित्र आत्मा, तुम्हाला धन्यवाद राजा. धन्यवाद येशू राजा. प्रभू आमचे आत्मिक नेत्र कान तुम्ही उघडलात, आभार मानतो. पवित्र आत्मा मला सहाय केलात प्रभू. माझी रास होऊ दे, तुमची वृद्धी होऊ दे राजा. तुमच्या नावाचा गौरव होऊ दे राजा. आमचं नाव कमी होऊ दे राजा. आणि प्रभू या संदेशाद्वारे बापा अनेक बापा आत्मिक जिंकले जाऊ दे, आत्मिक उन्नती होऊ दे अशी विनंती करतो. प्रार्थना केलीत, आभार मानतो. प्रार्थना येशूच्या सामर्थ्यशील नावात करतो नाही का पित्या. आमेन, आमेन, आमेन. प्रेस लॉर्ड सर्वांना.